सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता अनेक भाविक असतील, पर्यटक असतील, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातात. तर काही भाविक जे खरं तर पर्यटन स्थळी जातात. मात्र आपण जर आता बघितलं तर आज 31 डिसेंबर आहे आणि याच दिवशी खरं तर वैकुंठ एकादशी असल्यामुळं अनेकांनी खरं तर पंढरपूरमध्ये येणं पसंत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं पंढरपुरामध्ये प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आज खरं तर अनेक भाविक नवीन वर्षाचं स्वागत करण्याकरता थांबत असतात. त्यामुळं सगळे हॉटेल असतील, लॉज असतील, हाऊसफुल झालेले देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक म्हणजे नदीचा परिसर असेल, त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्ग असेल, महाद्वार परिसर असेल, सगळीकडे हरिनामाचा जयघोष आपल्याला गाणी येताना पाहायला मिळतात. खरं तर राज्याच्या विविध भागातून अनेक भाविक खरं तर पंढरपूरमध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. असेच काही भाविक आता आपल्याबरोबर. काय सांगताल, कुठून आलाय तुम्ही? आम्ही पुण्यावरून आलोय आणि दरवर्षी आम्ही 31 डिसेंबरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला येतो आणि योगायोगानं आज वैकुंठ एकादशी पण आहे. प्रशासनाने चांगली सोय केलेली आहे, व्यवस्थित दर्शन झालं, काही गडबड नाही, घाई नाही. काय विठ्ठलाला काय मागितलं नवीन वर्षाचं? नवीन वर्षाला बस आरोग्य मिळू दे सर्वांना, सर्वांना सुखी राहू दे, काही जे येणारे संकट असतील त्याला सामना करण्यासाठी धैर्य देऊ दे, शक्ती देऊ दे, ताकद देऊ दे आणि अशीच भक्ती आमच्याकडून पांडुरंगाची होत राहू दे. अजून काही भाविक आपल्या बरोबर आपण बघू शकतो की वजन कमी करा, कसे ते मला विचार, असं त्यांनी कर बिल्ला इथं लावलेला आपल्याला पाहायला, ते देखील आपल्या बरोबर. काय सांगताल, आज विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आपण आलेला? आज वैकुंठ एकादशी आहे आणि आज योगायोग बघा 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरच्या दिवशी भरपूर तरुण वर्ग आज आपल्या भारतामध्ये असो की आपल्या जगामध्ये तरुण वर्ग 31 डिसेंबर वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. आम्ही आज एक वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. आज या वारीमध्ये पंढरपूरमध्ये या पवित्र भूमीमध्ये आज सकाळी आम्ही 31 डिसेंबरच्या सकाळची सुरुवात कशी असावी तर एनर्जेटिक एक्सरसाइज म्हणजे आरोग्यावरती पहिलं. दुसरी गोष्ट आम्ही संकल्प करतोय 31 डिसेंबरचा की आपल्याला ज्या वाईट सवयी आहेत त्या बंद करायच्यात. वाईट सवयी आज आपण बघतोय, आपण परमिट रूम ह्या चांगल्या नाही आहेत, तर ह्या सवयी बंद करणं म्हणजे रात्रीच्या पार्टी करण्यापेक्षा सकाळचे जर दोष आपल्या आयुष्यात असेल तर नक्कीच आपलं आयुष्य बदलू शकतं. मी कायम सांगेल 31 डिसेंबरला रात्री बसण्यापेक्षा सकाळी जर तुम्ही 1 तारखेला उठलात तर आयुष्यात शिखरावरती जाऊन बसाल. कारण पांडुरंगाला इतकंच मागितलंय की प्रत्येकाला आरोग्य दे, आनंद दे आणि प्रत्येकाच्या घरात आनंद आणि आरोग्याबरोबर प्रत्येकाला सुखी ठेव, शांती दे, समाधानी ठेव. आज आम्ही सगळे हे परिवार पंढरपूरला 31 डिसेंबरला एकत्र आलो आणि एन्जॉय केला आणि संकल्प केलाय की आम्ही प्रत्येक घरात आरोग्याची वारी आपल्या दारी हे घेऊन येत आहेत. तर आपण पण या वारीमध्ये सहभागी व्हावं अशी पांडुरंगाच्या प्रार्थना करतो आणि थांबतो. आपण बघितलं असेल की प्रत्येक भाविक असेल, नागरिक असेल, वेगवेगळे संकल्प केलेले आपल्याला पाहायला मिळतं. अजून काही भाविक आता आपल्या बरोबर. काय सांगताल, तुम्ही किती वाजता दर्शनाला लागला, किती वेळ लागला दर्शनाला? मी पण पुण्यावरून आलोय. साधारण पाठीमागचे 6-7 तास झालं आम्ही रांगेमध्ये होतो, परंतु दर्शन प्रॉपर झालं. प्रशासनानं खूप चांगली सोय केलेली आहे आणि 31 डिसेंबर आम्ही आज इथं करतोय पांडुरंगाचं दर्शन घेऊन आणि 1 जानेवारीची सुरुवात पण इथून करतोय. म्हणजे संपलेलं वर्ष आणि नवीन चालू होणारं वर्ष पांडुरंगाचं दर्शन घेऊन करतोय. खूप आनंदी आहे. खूप प्रशासनानं चांगली सोय केलेली आहे. काय मागितलं आज विठ्ठलाला? काय? चांगलं शरीर दे, चांगले पैसे दे, कुठले रोगराई होऊ देऊ नको, सुखी समाधानी ठेव, बस हे प्रार्थना केली. आपण बघितलं असेल की प्रत्येक भाविकांनी खरं तर विठ्ठलाकडे काहीतरी साकडं घातलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक जण खरं तर 31 डिसेंबर असेल की नवीन वर्षाची सुरुवात असेल, काही ना काहीतरी संकल्प करत असतो. मात्र अनेकांचं जर आपण बघितलं तर आरोग्याविषयीच प्रत्येकानं खरं तर विठ्ठलाला साकडं घातलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.